टू व्हेरिएबलचा क्रॅमर्स रूल, ज्यावर तुमचा थर्ड एक्सरसाइज डिपेंड आहे. ओके, फर्स्ट एक्सरसाइजमध्ये आपण काय पाहिले? इलिमिनेशन मेथड, बरोबर आहे, आणि सबस्टिट्यूशन मेथड. दुसऱ्या एक्सरसाइजमध्ये आपण कोणत्या मेथड पाहिली? ग्राफिकल मेथड, बरोबर. म्हणजे पहिली कोणती होती? इलिमिनेशन. ओके, त्यानंतर दुसरी कोणती होती? सबस्टिट्यूशन. तिसरी कोणती होती? ग्राफिकल. आणि आता आपल्याला चौथी मेथड पाहिजे, लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल सॉल्व्ह करण्याची. ती कोणती आहे? क्रॅमर्स रूल. ओके, क्रॅमर्स नावाचा जो मॅथमॅटिशियन होता त्यांनी शोधलेली ही क्रॅमर्स रूल नावाची मेथड. आता ही बोर्डाला जर विचारली गेली तर किती मार्काला विचारली जाते? 3 मार्काला विचारली जाते. आणि मोस्ट ऑफ वेळा बोर्डाला ही तुम्हाला विचारलेली पाहायला मिळेल. याच्यावर तुमचा किती एक्सरसाइज डिपेंड आहे? थर्ड एक्सरसाइज डिपेंड आहे. आणि एवढ्या 3च मेथड आपल्याला फक्त ह्या एक्सरसाइजमध्ये, ह्या टॉपिकमध्ये शिकायच्यात. नेक्स्ट जो एक्सरसाइज आहे तो बेसिक तुमच्या आधीच्याच पॅटर्ननी कोणत्या पण ह्या 3 पैकी कोणती पण मेथड यूज करून सॉल्व्ह करायचं आहे. आणि 5व्या एक्सरसाइजमध्ये तो वर्ड प्रॉब्लेम दिले. ओके, ठीक आहे. तर मेथडचा आपला शेवटचा एक्सरसाइज म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. आता पहा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंट म्हणजे काय? डिटर्मिनंट म्हणजे पहा, तुम्हाला ए इज इक्वल टू अशा 2 लाईनमध्ये काही नंबर्स दिले जातात. समजा फॉर एक्झाम्पल आपण इथं ए बी सी आणि डी असे नंबर आहेत. आता मला ह्या याला काय म्हणायचं? डिटर्मिनंट. आता याची ऑर्डर किती आहेत? याच्यात रो किती आहेत? 2. आणि कॉलम किती आहेत? 2. तर हे जे डिटर्मिनंट आहे हे काय? 2/2च्या ऑर्डरमध्ये. डिटर्मिनंट किती आहे? 2/2च्या ऑर्डरमध्ये. 11th गेल्यानंतर तुम्हाला काय? 3/3चं डिटर्मिनंट आहे. मग आता इथं या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची? याला डिटर्मिनंट म्हणतो. मग याची व्हॅल्यू कशी काढायची? ए इंटू डी करायची, म्हणजे काय होईल? एडी. आणि बी इंटू सी करायचे, म्हणजे काय होईल? बी सी. आणि ह्या दोनचं काय करायचं? सबट्रॅक्शन. याला म्हणायचं डिटर्मिनंट सॉल्विंग. आले लक्षात? मग आपण एक्झाम्पल थ्रू याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. आता एक्झाम्पल थ्रू म्हणजे आता एक डिटर्मिनंट या ठिकाणी घेतले. राईट द डिग्री. आता डिग्री ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट, याची डिग्री किती आहे? तर याची डिग्री 2/2. लक्षात आलं का? कारण रो किती आहेत? 2. कॉलम किती आहेत? म्हणजे याची डिग्री किती झाली? 2. आता याला जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे? हे झालं तुमचं डिटर्मिनंट 1 2 3 4. आता याला सॉल्व्ह करायचं म्हणजे काय करणार तुम्ही? आता सांगितलंय 1 इंटू काय करणार आहे? 1 इंटू काय करायचंय? 4. आणि नंतर 2 इंटू काय करायचंय? 3. आणि यांचं काय करायचं? सबट्रॅक्शन. म्हणजे 4 1 जा 4 मायनस 3 2 जा 6. आन्सर किती आलं? -2. लक्षात? पण ऑर्डर विचारली तर किती येते? 2. कारण रो किती? 2. कॉलम किती? 2. ऑर्डर किती झाली? 2/2. आता इथं जर पाहिलं तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट, याची तुम्हाला काय करायची? व्हॅल्यू काढायची. आताच आपण पाहिलं कशा पद्धतीने काढायची. इथं कोण लिहिलंय? 4. इथं कोण आहे? 3. इथं कोण आहे? 2. इथं कोण आहे? 7. मग आता काय करणार? याची व्हॅल्यू कशी काढणार आहे? 4 इंटू 7. आणि इकडे कोण आहे? 3 इंटू 2. आणि यांचं काय करायचं आहे? सबट्रॅक्शन. म्हणजे काय होईल? 7 4 जा 28 मायनस 2 6 जा 3 2 जा 6. म्हणजे किती आले आन्सर? 22 झाले याचं. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला काय सॉल्व्ह करायचंय? डिटर्मिनंट. मग याचा लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करताना वापर कशा पद्धतीने करायचा आहे? तर ते कोणी शिकवलं आपल्याला? क्रॅमर्सनी. हे कोणी शिकवलं आपल्याला? क्रॅमर्सनी. तर क्रॅमर्सनी सांगितलं का लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल याला सॉल्व्ह करताना तुम्ही या मेथडचा यूज करू शकता. मग तो कशा पद्धतीने? आता पहा, आता एक इक्वेशन तुम्हाला या ठिकाणी दिलंय. हे एक लिनियर इक्वेशन आहे आणि हे एक लिनियर इक्वेशन. मग ही एका खाली एक लिहून घ्या. आन्सर स्टार्ट झालं तुमचं. पहा काय करायचंय तुम्हाला? 3x - 4y इज इक्वल टू किती आहे? 10. आणि इथे किती आहे? 4x + 3y इज इक्वल टू किती आहे? 5. आता पहा, याला सॉल्व्ह करताना इथे तुम्हाला 3 डिटर्मिनंट तयार करायचे. पहिलं डिटर्मिनंट आहे डी. ओके, त्यानंतर त्याच्या पुढचं डिटर्मिनंट आहे dx. आणि त्याच्या पुढचं डिटर्मिनंट आहे dy. कारण तुमच्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल कोणतं आहे? x. आणि व्हेरिएबल कोणतं आहे? y. समजा व्हेरिएबल ए बी असतं तर आपण इथं डी ए आणि डी बी लिहिलं असतं. जर व्हेरिएबल एम एन असतं तर आपण डी एम आणि डी एन लिहिलं असतं. लक्षात? पी क्यू असतं तर डी पी डी क्यू लिहिलं असतं. ओके, आता हे कसं बनवायचे आणि कशी व्हॅल्यू फाइंड आउट करायची ते आपण पुढे पाहूया. ओके, आता पहा डिटर्मिनंट डी कसं तयार करायचं? पहा, ह्या पॅटर्न मध्ये लिहायचे. सगळे मेंबर कोणाचे आहेत इथं? ह्या कॉलम मध्ये कोणाचे आहेत? एक्स आहेत. इथं सगळे कोणाचे आहेत? वायचे आहेत. आणि इथं कोण आहेत? सगळे कॉन्स्टंट आहेत. ओके, या पॅटर्न मध्ये आधी इक्वेशन पॅटर्न समजून घ्या. या पॅटर्न मध्ये लिहायचे. मग आता डी तयार कसा करतोय मी? पहा, याला डिटर्मिनंट म्हणतो आपण. ओके, डी काय? 3 4 - 4 3. कोण लिहिलं? कळलं का?
ओके. आता dx मध्ये हेच डिटर्मिनंटचे पहा, x मध्ये x चे मेंबर नाही लिहायचे, मग लिहायचे कोण? -4 आणि 3. x कॉलम लिहिला नाही. तसं dy मध्ये y चा कॉलम नाही लिहायचा, म्हणजे इथं कोण लिहिणार तुम्ही? 3 आणि 4. म्हणजे लक्षात आलं, x मध्ये हा कॉलम नाही लिहिला आणि y मध्ये हा कॉलम नाही लिहिला. मग उरलेल्या जागी कोण लिहायचे तुम्हाला? कॉन्स्टंट. मग x च्या जागी इथं काय लिहिणार तुम्ही? आता तुमचे मेंबर कोण झाले? आता मेंबर कोण इथं? 10 - 5. लक्षात, सॉरी -5 नाही, +5 ना. ठीक आहे. 10 किती आहे? 5 आणि इथं सुद्धा 10 किती आहे? आलं लक्षात. म्हणजे इथं x मध्ये x च्या जागी 10 आहे आणि y मध्ये y च्या जागी 10 आहे. आलं लक्षात. मग आता याला फक्त काय करायचं आपल्याला? सॉल्व्ह करायचं. याला सॉल्व्ह कसं करायचं माहिती आहे तुम्हाला? आता मी डायरेक्ट लिहितो इथं. 3 3 किती झाले? 9. 3 3 9 मायनस यांचं किती होणार आहे? 16. पण 16 कोणता येणार? मायनस, म्हणून इथं काय होणार? कारण डबल मायनस झालं ना, एक फॉर्म्युला मधलं आणि एक इकडून येणार. ओके, ठीक आहे. सॉल्व्ह करायची काय गरज आहे? ओके, ठीक. मग आता इथं किती झाले? 25. आलं लक्षात. आन्सर किती आलं तुमचं? 25. ठीक आहे. आता इथं जर पाहिलं गेलं, याला सॉल्व्ह करायचं. काय होईल याला? कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे? 10 3 जा 30 मायनस 5 4 जा 20, पण 20 ला कोणतं साइन असणार? म्हणजे इथं कोणतं होणार? पॉझिटिव्ह. ओके, म्हणजे इथं किती आले? 20. म्हणजे आन्सर किती आलं? 50. आता इथं 5 3 जा 15 प्लस का मायनस? मायनस 10 4 जा 40. म्हणजे आन्सर किती आलं? -25. लक्षात. मग आता आपल्याला इथं फक्त सिंपल वे व्हॅल्यू कोणाची काढायची होती? x ची, आणि इथं व्हॅल्यू कोणाची काढायची अजून? y ची. तर x चा फॉर्म्युला काय आहे? dx अपॉन d आणि y चा फॉर्म्युला आहे dy अपॉन d. मग dx अपॉन d म्हणजे कोण? dx अपॉन d, dx ची व्हॅल्यू किती आहे? dx ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 50 आणि d ची व्हॅल्यू किती आहे? 25. म्हणजे इथे किती आले? 50 अपॉन 25 म्हणजे किती आले? 2. इथं dy किती आहे? -25 आणि d किती आहे? 25. म्हणजे आन्सर किती आलं? -1. म्हणजे आता तुमचा x काय झाला? 2 आणि y इक्वल टू काय? -1 झाली व्हॅल्यू. आणि जर तुम्ही याला लिनियर इक्वेशन या पॅटर्ननी सॉल्व्ह केलं, कोणतं? इलिमिनेशन किंवा सबस्टिट्यूशन किंवा ग्राफिकल, तरी तुम्हाला उत्तर काय मिळणार? 2 - वाटल्यास तुम्ही चेक करू शकता. आले लक्षात कशा पद्धतीने तुम्हाला क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करायचा आहे? नक्की डन. ओके. मग आपण अजून एखादं एक्झाम्पल जर पाहिलं, आता हे तुमच्या प्रॅक्टिस शीट मधलंच एक्झाम्पल आहे. काय पहिली गोष्ट काय करायची तुम्हाला? पहिली गोष्ट काय करायची तुम्हाला? 6x - 4y इज इक्वल टू किती आहे? -12. आणि इथे किती आहे? 8x - 3y इज इक्वल टू किती आहे? -2. बरोबर. ह्या पॅटर्न मध्ये लिहून घ्यायचं आणि मग इथं तयार कोण करायचं आहे? पहिल्यांदा तयार कोण करायचा? डी कशा पद्धतीने तयार करणार आहे? 6 8 -4 -3. मग आता अजून कोण तयार करायचं आहे? dx कशा पद्धतीने तयार करणार? x मध्ये कोण नाही लिहिणार? x नाही लिहिणार. मग कोण लिहितो आपण इथं? -4 -3. आणि dy मध्ये y नाही लिहायचं, म्हणजे कोण लिहिणार तुम्ही? 6 आणि 8. x मध्ये x नाहीये, y मध्ये y नाहीये. लक्षात. मग इथं कोण येणार आहे? कॉन्स्टंट. -12 -2. इथं -12 -2. लक्षात. मग आता याला काय करायचं? फक्त तुम्हाला सॉल्व्ह करायचं. मग आता फायनल उत्तर काय करणार इथे तुम्ही? x इज इक्वल टू कोण असतो? dx अपॉन d. ओके, इथे लिहायचंय, सॉरी, बाय क्रॅमर्स रूल. ओके, म्हणजे इथं तुम्हाला लिहायचं होतं काय? बाय क्रॅमर्स रूल. लक्षात. ठीक आहे. मग आता इथं x y इज इक्वल टू काय? dy बाय d. ओके, मग आता व्हॅल्यू फक्त टाकायच्यात. आता याला सॉल्व्ह करायचे. कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार तुम्ही इथं? 6 इंटू -3 मायनस -4 इंटू 8. ओके, मग इथं 6 3 जा -18. मायनस मायनस काय झालं? प्लस 8 4 जा, सॉरी किती? 32. म्हणजे इथे आन्सर किती आलं? 32 - 18.
नक्की 14, 18 आणि 14 किती आले 14. कळलं? मग या पद्धतीने तुम्हाला याचा आन्सर काढायचा, या पद्धतीने याचं काढायचं, डिवायडेशन करायची. ओके ठीक आहे, कळलंय? सॉल्व्ह करायची काय गरज. आता हा थोडासा वेगळा पॅटर्न. आता इथं जर पाहिलं तर हे इक्वेशन तुमचं एक्स वाय आणि कॉन्स्टंट ह्या पॅटर्न मध्ये आहे, पण हे इक्वेशन त्या पॅटर्न मध्ये नाही. मग आपण शिकलोय काय करायचं, ह्या इक्वेशनला काय करावं लागेल आपल्याला, ह्या इक्वेशनला काय करावं लागेल, 2 ने काय करावं लागेल, मल्टिप्लाय. 2 ने जर मल्टिप्लाय केले तर 2 × x काय होईल, 2x मायनस 2 ने इथं केलं तर 2 ला 2 काय झाला, म्हणजे कोण राहिला फक्त y इज इक्वल टू 2 ने इथं केलं तर 2 ला 2 काय झाला, कॅन्सल, म्हणजे कोण राहिला 1. म्हणजे हा 2 इथं पण मल्टिप्लाय, इथं पण आणि इथं पण. ओके, आणि बेसला जर असेल तर न्यूमरेटरचा तो काय होतो तिथं कॅन्सल होतो. आणि आता हे इक्वेशन काय 2x + 3y इज इक्वल टू किती आहे 2. झाली दोन इक्वेशन. मी एका खाली एक ठेवा, 2x + 3y इज इक्वल टू किती 2, आणि इथे काय 2x - y इज इक्वल टू किती 1. आता तयार कोण करायचा पहिल्यांदा, डी तयार काय करणार आहे तुम्ही, डी मध्ये कोणते मेंबर येणार आहेत, 2 2 3 -1, 2 2 3 -1. ओके, त्यानंतर कोण करायचं आहे dx. काय dx कसा तयार होईल, ओके, म्हणजे इथं कोण येणार आहे, आता x च्या जागी काय लिहू, 2 1 लिहू. ओके, आणि y च्या जागी त्याचे मेंबर 3 -1, आणि dy मध्ये काय लिहायचे, आता dy मध्ये काय करायचंय, y चे मेंबर येणार इथं कोण, y चे मेंबर कोण आहेत, y चे मेंबर येणार नाही, y च्या जागी कोण येणार 2 1. ओके, आणि x 2 2. आले लक्षात, ठीक आहे. म्हणजे आता याला सॉल्व्ह करायचंय, याला सॉल्व्ह करायचं, याला सॉल्व्ह करायचं, याला कशा पद्धतीने करायचं माहिती आहे तुम्हाला, इथं कोणाला -1 मायनस किती आले 6, आन्सर किती आलं -8. त्याच पद्धतीने इथं उत्तर काढायचं, त्या पद्धतीने इथं काढायचं, आणि शेवटी माहिती आहे काय करायचंय तुम्हाला, बाय क्रॅमर्स रूल. काय क्रॅमर्स रूल, x इज इक्वल टू dx/d आणि y इज इक्वल टू dy/d. येईल सॉल्व्ह करता नक्की, ठीक आहे, डन. उरलेला पार्ट जो आहे तो तुम्हाला होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचा आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरवर एक्झरसाइज होईल, याच्यातले सॉल्व्ह एक्झाम एक्झरसाइज मध्ये जेवढे काही प्रॉब्लेम असतील तेवढे आपण या ठिकाणी घेऊ.